मी वेदाच्या बाबांदेखत जळत होते तेव्हा त्यांनी काहीही केलं नाही आणि आता हे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचं खोटं नाटक कशाला करतायत? हे सेलिब्रेशन जर का झालं तर मला खूप त्रास होईल. तिच्या आत्म्याला शांती मिळायला हवी ना. आई मला माहिती आहे तुला बाबाचा राग आहे. मी त्यांच्या बरोबर अॅनिव्हर्सरीला गेले तर तुला वाईट वाटेल. मलाही नव्हतं जायचं काय, पण जर मी नाही गेले ना तर माझा दुसऱ्याला वाईट वाटेल. आई मी जाऊ का ग? माफ करशील ना तू मला? वेदा, राजा असं का बोलतेस तू? तू जर बाबांसोबत गेलीस ना तर मला खूप आनंद होईल. माझ्या ना दुसऱ्याच माझ्यावर खूप प्रेम आहे. ती रडलेली मला नाही बघवत आहे. आई मला तुलाही त्रास द्यायचा नाहीये. आय एम सॉरी. जाईल बाबासोबत अॅनिव्हर्सरीला. वेदा बाळा, मला माफ करा. माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आणि त्यामुळे अथर्वला जोपर्यंत अजित हां जोपर्यंत अथर्वला बरं वाटत नाही तोपर्यंत तुला ऑफिसमध्ये नीट लक्ष द्यावं लागेल. यस दादा सर, यू डोंट वरी, आय विल हँडल इट. हे रॉ मटेरियल सप्लायर्सची नवीन चेन सुरू झाली आहे ना, ते नाराज व्हायला नकोत. दादासाहेब, ब्रेकफास्ट रेडी. अथर्व सावकाश. हळू प्लीज. अथर्व वेट, मी हेल्प करतो. नाही नाही नाही, इट्स ओके, आय कॅन मॅनेज. हळू. झालं झालं, ऑलमोस्ट झालंय बघ. सावकाश. हे बघा. व्हेरी गुड अथर्व, रिकव्हरी खूपच चांगली झालेली दिसते. हे सगळं वेदामुळे नाही, ऍक्च्युली वेदासाठी करतोय मी. वेदा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला माझ्यासोबत मंदिरात यायला रेडी झाली आहे. अथर्व, आय एम सॉरी, पण वेदा नाही येणार अरे. माया ती येणार. नाही अरे, ती नाही येणार. आय एम रिअली सॉरी, पण मीरा तुझ्याशी खोटं बोलली आहे. शी हॅज लाईड. हे तू कशावरून म्हणतीयस? अरे मीरा स्वतः अनन्याशी हे सगळं बोलत होती काल. म्हणजे मी नाही ऐकलं, नर्मदा आत्याने ऐकलं, त्यांनी मला सांगितलं. नाही, मीरा माझ्याशी खोटं बोलणार नाही. हाच तर मुद्दा आहे ना अथर्व. मीरा काय सगळ्यांशी गोड 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 बोलून सगळ्यांना भुलवते.
अरे मी माझ्या कानाने ऐकलंय काल मीरा अनन्याला काय सांगत होती ते. अनन्या सांग ना, काल मीरा तुला काय सांगत होती रात्री किचन मध्ये, सांग. काल भाऊक होऊन वेदाला जे सांगितलं त्याचा परिणाम झालाय. तर अनन्या, हे खरं आहे? अनन्या, काय विचारतोय मी? दादा ते मी आणि वहिनी काल किचनमध्ये होतो. तेच आम्ही एकमेकांशी बोलत होतो. अनन्या, मी काय बोलतो आणि तू काय सांगतेस? अनन्या, जे काय खरं आहे ते सांगून टाक. दादा ते वेदा ॲनिव्हर्सरीसाठी मी येणार. हो, यायचंय मला ॲनिव्हर्सरीला. थँक्यू बाळा. काय गरज होती तुम्हा दोघींना खोटं बोलायची? मान्य, मला तुमचं आणि मीराचं पटत नाही, पण हा विषय वेदाचा आहे आणि वेदाच्या बाबतीत मी खोटं बोललेलं खपवून घेणार नाही. नर्मदा आत्या, तुम्ही मला काही काय सांगताय? मी खोटं पडलात ना तुम्ही मला सगळ्यांसमोर? ह्यांनी सांगितलं म्हणून मला वाटलं, नाही तर मी नाही. सॉरी म्हणजे कदाचित माझ्याकडनं चुकीचं ऐकलं गेलं असेल तर खरंच सॉरी. मी मुद्दाम नाही केलं. यापुढे असलेल्या गोष्टी ठीक आहे, चुका होऊ शकतात. हा विषय आपण इथेच थांबवूया. ब्रेकफास्ट तयार आहेत, सगळ्यांनी चला. मॅडम, दार लाव. हां
दार लाव. माया, आपण दोघी मिळून ना एक काम करूया. एकमेकींच्या डोक्याला डोकं आपटू आणि इथेच जीव देऊ. चालेल? मॅडम नको ना, असं नका बोलू. मग काय बोलू? सांग ना, काय बोलू? आता हेच करायचं राहिलंय. ती वेदा त्या अथर्वच्या सावलीजवळही जायला तयार नव्हती आणि आता ती त्याच्यासोबत मंदिरात जाणार आहे. त्या मीराने काय जादू केली मला माहिती नाही, पण डाव साधलाय हे नक्की. मॅडम, त्या स्टुपिड मीराने जर अॅनिव्हर्सरीचा प्लॅन सक्सेसफुल केला तर वेदा अथर्वच्या जवळ जाईल आणि अथर्व माझ्यापासून कायमचा लांब जाईल. नाही म्हणजे आधी सुद्धा तुमच्या सांगण्यावरून मी अथर्वला मारण्याचा प्रयत्न केलाय, पण माझा अजूनही खूप जीव आहे त्याच्यावर. मी अथर्वला माझ्याहून लांब नाही करू शकत. रडू नकोस माया. आता रडून काय उपयोग आहे? तू आधीच जर का त्या मीराला संपवलं असतं तर ही वेळच आली नसती. अहो मॅडम, मी केले होते हो प्रयत्न, पण मला नाही यश मिळालं. आता आपण काय करायचं? काही झालं तरी मंदिरातला कार्यक्रम रद्द व्हायला हवा. कार्यक्रम रद्द? मग मी काय करू? तुला सांगितलेल्या गोष्टी नीट करायला जमत नाही तर तू स्वतःहून काय करणार आहेस? आता जे काय करायचंय ते मलाच करावं लागेल. मीरा, वेदा आत्ताच शाळेत गेली. माहितीये मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. वेदा ॲनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनसाठी यायला तयार होईल हे मला वाटलं नव्हतं. ऑफकोर्स ते तुझ्यामुळे झालं. तू वेदाला असं काय सांगितलं की ती यायला तयार झाली? ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. ते आम्हा दोघांचं सिक्रेट आहे. ठीक आहे, नको सांगूस मला तुमचं सिक्रेट. मला एक प्रश्न पडला होता. काय? वेदा यायला तयार झाली आहे, पण ती माझ्याशी बोलेल? वेदा नक्की तुमच्याशी बोलेल. फक्त आपल्याला घाई करून नाही चालणार. मला कसलीही घाई नाही आहे. फक्त आमचं नातं आधीसारखं व्हायला हवं. होणार, नक्की होणार. आता वेदा देवळात यायला तयार झाली आहे ना, अगदी तसंच वेदा हळूहळू तुमच्याशी बोलायला सुद्धा तयार होईल. तुम्ही धीर धरा. येस, थँक्यू. मी आलेच. अथर्वची अॅनिव्हर्सरी साजरी झाली तर वेदा आणि अथर्व जवळ येतीलच. मला हे थांबायला हवं, पण कसं? मायाला म्हणाले मीच काहीतरी करते, पण मला काहीच मार्ग सापडत नाहीये. मार्जारी, 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 मार्जारी.
मार्जारी, काहीतरी उपाय सुचव. उपाय सुचव काहीतरी. वेदा आणि अथर्व एकत्र मंदिरात गेले आणि तो कार्यक्रम पूर्ण झाला तर चांगलं होणार नाही. उपाय सुचव. उपाय खूपच सोपा आहे. देवी महागौरी, माझ्या उद्दिष्टावर माझी खूप श्रद्धा आहे. तुझी भक्त अंबिका माझ्या या उद्दिष्टामधला एक टप्पा होती. तिला मी संपवलं. पण ही मीरा, तुझ्यावर रुसलेली ही मीरा माझ्या उद्दिष्टाच्या आड येते. पण तुला एक सांगते, तू आणि त्या मीराने कितीही प्रयत्न केले तरी विजय माझाच होणार. मंजिरी, अजून पूजा झाली नाही तुझी? आज नाही केली. अजून नाही केली असं म्हणायचं का तुला? नाही, आज नाही केली आणि यापुढेही करणार नाही. देवघरात मी महागौरी मातेचं शेवटचं दर्शन घ्यायला आले होते. यापुढे पूजाच काय, मी या देवघरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. मंजिरी, नित्यनेमाने देवीची पूजा करणारी तू असं का बोलतेस आज? याला कारणीभूत तुमची लाडकी मीराच आहे. दादासाहेब, तुम्हीच सांगा. घरात सगळ्यांना माहिती आहे की अंबिका जेव्हा या घरात एखादा निर्णय घ्यायची तेव्हा ती सगळ्यात आधी महागौरी मातेला कौल लावायची. पण ह्या मुलीने काय केलं? देवीला कौल तर लावला नाहीच तिने, पण परस्पर मंदिरात अॅनिव्हर्सरी साजरी होणार हा निर्णय सुद्धा घेऊन टाकला. महागौरी मातेचा एवढा मोठा अपमान. मी एक वेळ माझा अपमान सहन करीन, पण देवी आईचं नाही. घरातल्या प्रथा पाळणं हे घरातल्या सुनेचं कर्तव्य. आणि या मीराने तर एकदाही महागौरी मातेसमोर दिवा सुद्धा लावलेला नाही. घरच्या सुनेकडून देवीचा असा अनादर होत असताना ती पूजा तरी कशी करू? आईचे थांब, तिथेच थांब. आईचे असा कौल देतात हे मला माहित नव्हतं. बघताय ना तुम्ही, ही मुलगी देवीचं तोंड सुद्धा बघत नाहीये. ही काय देवीची पूजा करणार? मनात श्रद्धा नसताना देवीची पूजा करणं हा देवीचा अपमान मानला जातो. श्रद्धेशिवाय दिवा लावला तर तो विझून जातो आणि दिवा विसणं या घरात अपशकुन मानला जातो. आणि तुझ्या मूर्खपणापायी मी या घरात अपशकुन होऊ देणार नाही. आईसाहेब, मी एकदा दिवा लावला होता. मीरा, देवघरात उभी आहेस तू. इथे तरी खोटं बोलू नकोस. कधी लावला होतास तू दिवा?
तो दिवा तर वेदाने लावला होता. बघताय ना तुम्ही, दिवा लावलाच नाही तर काय सांगणार ही? दादासाहेब, जोपर्यंत महागौरी मातेसमोर दिवा लावला जात नाही तोपर्यंत मी अन्नाचा एकही कण ग्रहण करणार नाही.